सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 42 धावांनी पराभव केला। लखनौच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता। त्यानंतर हैदराबादनं 20 षटकांमध्ये 6 बाद 231 धावा केल्या, तर बंगळुरूचा संघ 189 धावांवरच ऑल आउट झालाय। आज आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येणार आहेत। हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल। 8 मे रोजी हा सामना रद्द झालेला होता, तो आता 16 दिवसांनी होणार आहे। तर पंजाबनं याआधीच प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला असून दिल्लीचा हा हंगामातील अंतिम सामना आहे। विराट कोहलीनं आयपीएल स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय। एकाच संघाकडून 800 चौकार मारणारा विराट पहिलाच फलंदाज ठरलाय। आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळताना त्यानं हा रेकॉर्ड आपल्या नावे केला। रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जाण्यानं टीमला मोठं आव्हान असेल असं वक्तव्य भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य कोच गौतम गंभीर यांनी केलाय। या दोघांनाही बदलणं सोपं होणार नाही असं सुद्धा त्यांना म्हटलंय, पण त्यामुळे तरुणांना संधी मिळणार असल्याचंही त्यांनी बोलताना स्पष्ट केलं। भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं पोलंडमधील जानुस कुशोजिन्सी मेमोरियलमध्ये 84.14 मीटर थ्रोसह दुसरं स्थान पटकावलं, तर जर्मनीच्या जुलियन वेबरनं 86.12 मीटरच्या थ्रोसह सुवर्ण पदक जिंकलाय। नीरज आता 24 जूनला चेक प्रजासत्ताकमध्ये गोल्डन स्पाइक स्पर्धेतही सहभागी होईल।